हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 4.1 मधल्या क्वेश्चन नंबर 3 पर्यंत कव्हर केलेले आहेत। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 आणि राहिलेले क्वेश्चन कंप्लीट करू, म्हणजे एक्सरसाइज 4.1 आपण कंप्लीट करू। तर बघा, क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे, फाइंड द मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट। आणि एक डिटर्मिनंट दिला आहे, डी इज इक्वल टू डिटर्मिनंट, त्याच्यात 9 एलिमेंट दिले। तर काय करायचं, ह्याचे मायनर्स आणि कोफॅक्टर फाइंड करायचे। आता सिंपल आहेत बघा, एका एक्झाम्पलद्वारे तुम्हाला क्लिअर होईल मायनर आणि कोफॅक्टर कसे फाइंड करायचे। तर बघा, सोल्युशन मध्ये दिलेल्या डिटर्मिनंटला आपण असं म्हणूया, डी इज इक्वल टू डिटर्मिनंट इन जनरल A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 is equal to 2 minus 1 3 1 2 minus 1 5 7 2। बघा, ह्या डिटर्मिनंटला आपण असे नाव दिले। हे नाव कशामुळे दिले, तर ह्यानी पोझिशन लक्षात येते ह्या एलिमेंटची। हे किती 9 एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9। आडवे रो असतात, उभे कॉलम असतात। आता ह्याच्यामध्ये A11 म्हणजे काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम। A11 मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 मीन्स first row second column, A13 means first row third column, A22 means second row second column, A32 means third row second column, A23 means second row third column। म्हणजे पहिला नंबर तो रो डिनोट करतो, नंतरचा कॉलम डिनोट करतो, म्हणजे एक्झॅक्ट पोझिशन लक्षात येते। म्हणजे A21 काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम, A21 काय तर हा 1 आहे, आलं लक्षात, म्हणजे पोझिशन लक्षात येते। कंपेअर केलं तर A11 म्हणजे 2, A12 म्हणजे -1। आता ह्याचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे। मग मायनर काढण्यासाठी आपण M11, मायनरसाठी आपण कॅपिटल M डिनोट करतो। मग M11 कुणाचे मायनर, तर A11 ह्या एलिमेंटचे। मग ह्या एलिमेंटमध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा, हा सोडून दिला की हे 4 एलिमेंट राहतात। हे 4 म्हणजे कोणते, हे 4। मग हे 4 एलिमेंट इथं घ्यायचे, काय 2 - 1 7 2, आणि ह्याला सॉल्व करायचं की लगेच आपल्याला A11 ह्या एलिमेंटचा मायनर भेटतो, म्हणजे M11 ह्या एलिमेंटचा मायनर काय, M11। मग ह्याला सॉल्व कसं करायचं माहिती आहे तुम्हाला, 2 × 2 4 मायनस 7 × -1 -7, ते मायनस आणि हे मायनस प्लस 7 7 + 4 11। तसंच आता मायनर काढला की लगेच कोफॅक्टर काढू आपण, मायनर कोफॅक्टर असं करूया। मग कोफॅक्टरसाठी आपण C घेतो, C11। मग कोफॅक्टरसाठी फॉर्म्युला आहे -1 raised to 1 + 1 M11, हा फॉर्म्युला आहे। C11, C म्हणजे कोफॅक्टर, 11 म्हणजे काय, तर पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर, त्यासाठी फॉर्म्युला आहे। प्रत्येक वेळेस -1 येणार इथं ब्रॅकेट, आणि इथं ॲडिशन कशाची, तर इथली घ्यायची। इथं 1 1 असेल तर इथं 1 + 1, इथं 1 2 असेल तर इथं 1 + 2, इथं 1 3 असेल तर इथं 1 + 3, इथं 3 1 असेल तर 3 + 1 असं। आणि हा M11 जो काढलेला आहे तोच, C11 असेल तर इथं M11 घ्यायचा, इथं C12 असेल तर इथं M12 घ्यायचा, अशा पद्धतीने। मग ह्याला सॉल्व करू आपण, -1 raised to 1 + 1 2, आणि M11 फाइंड केला आहे आपण, M11 काय आहे, 11 आहे। ह्याला जर सॉल्व केलं तर काय भेटेल, -1 चा स्क्वेअर 1, 1 × 11 11, हा भेटला कोफॅक्टर। आता ह्या एलिमेंटचा मायनर काढू, M12। आता M12 मध्ये फर्स्ट रो सेकंड कॉलम आहे, मग फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला। मग हे एलिमेंट उचलायचे, हे एलिमेंट म्हणजे हे सोडून दिल्यावर 1 - 1 5 2, 1 - 1 5 2,
आता ह्याला सॉल्व करायचं. 1 × 2 2 मायनस 5 × -1 -5 ते -5 हे मायनस +5 5 6 7. आता लगेच कोफॅक्टर C12 फॉर्म्युला -1/1 + 2m12 इज इक्वल टू -1/1 + 2 3 आणि m2 काय m12 काय 7 आहे. हे काय m12 -1चा क्यूब कधी पण निगेटिव्ह नंबरचा ऑड पॉवर निगेटिव्ह असतो आणि निगेटिव्ह नंबरचा इवन पॉवर हा पॉझिटिव्ह असतो, हे ध्यानात ठेवा. तर हा ऑड पॉवर आहे, मग -1चा क्यूब -1 -1 × 7 -7 हा भेटला कोफॅक्टर. आता ह्या एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर काढायचा आहे. m13 इज इक्वल टू, आता इथं फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 1 2 5 7 1 2 5 7 1 2 5 7 इज इक्वल टू 7 × 1 7 मायनस 5 × 2 10 7 मधनं 10 सबस्ट्रॅक्ट केल्या -3. आता लगेच कोफॅक्टर C13 इज इक्वल टू -1/1 + 3 m13 इज इक्वल टू -1/1 + 3 4 m13 काय आहे -3 -1चा 4 पॉवर +1 1 × -3 -3 हा भेटला कोफॅक्टर. पहिल्या रोचे मायनर कोफॅक्टर काढून झाले. आता दुसऱ्या रोचे m21 इज इक्वल टू, आता m21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आहे. हे पहा सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजेच -1 3 7 2. आता याला सॉल्व करायचं. 2 × -1 -2 -7 × 3 7 21. एकच मिनिट. तर बघा -2 आणि -21 किती -23. मायनस हटल्यावर दोन्हीचे ॲडिशन होते, साईन मायनसच राहतं. त्याच्यानंतर कोफॅक्टर C21 आहे. C21 इज इक्वल टू -1/2 + 1 m21 इज इक्वल टू -1/3 2 + 1 3 m21. आता m21 काढलाय आपण -23 -1चा क्यूब -1 -, -× -+23. आता त्याच्यानंतर m21 काढला म्हणजे आता A22चा मायनर काढायचा आहे. A22चा मायनर m22. मग आता A22 घेतल्यावर सेकंड कॉलम सोडून द्यायचा, म्हणजेच हे पहा सेकंड कॉलम सोडून दिला. हे म्हणजे राहिलेले हे कोपऱ्यातले 4 एलिमेंट उचलायचे. 2 3 5 2 इज इक्वल टू 2 × 2 4 मायनस 5 × 3 15. 4 मधनं 15 गेले, किती राहिले -11. 15 मधनं 4 गेल्यावर 11 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. C22 इज इक्वल टू -1/2 2 + 2 m22 इज इक्वल टू, हा कोफॅक्टरचा फॉर्म्युला. आता पहा -1/2 2 + 2 4 m22 काढले आपण काय -11 इज इक्वल टू -1चा 4 पॉवर +1 1 × -11 -11. आता m23 सेकंड रो थर्ड कॉलम हे
म्हणजे हे एलिमेंट म्हणजेच हे एलिमेंट 2 - 1 5 7 इज इक्वल टू 7 2 14 5 × -1 -5 ते मायनस आणि हे मायनस +5 कारण की मायनस इंटू मायनस 5 होते +5 होते 19 14 + 5 19 कोफॅक्टर C23 -1/2 + 3 M23 इज इक्वल टू -1/2 + 3 5 M23 काय आहे 19 -1चा 5 पॉवर -1चा 5 पॉवर -1 × 19 -19 आता त्याच्यानंतर M31 थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा म्हणजे हे एलिमेंट म्हणजे हेचे एलिमेंट -1 3 2 -1 इज इक्वल टू -1 × -1 +1 2 × 3 6 1 मधनं 6 सबट्रॅक्ट केले तर -5 त्याच्यानंतर C31 इज इक्वल टू -1/3 + 1 M31 इज इक्वल टू -1/3 + 1 4 M31 काय आहे -5 -1चा 4 पॉवर +1 +1 × -5 -5 देन M32 इज इक्वल टू M32 थर्ड रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे हे एलिमेंट हे 2 3 1 -1 इज इक्वल टू 2 × -1 -2 3 × 1 3 -5 -2 -3 -5 C32 इज इक्वल टू -1/2 3 + 2 M32 इज इक्वल टू -1/2 3 + 2 5 M32 -5 आहे -1चा 5 पॉवर -1 -1 × -5 +5 and last M33 हा एलिमेंट A33 ह्याचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे तर थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा म्हणजे हे एलिमेंट म्हणजे हे 2 - 1 1 2 2 × 2 4 1 × -1 -1 ते मायनस आणि हे मायनस +1 4 + 1 5 आता कोफॅक्टर इथं काढतो पहा C33 इज इक्वल टू -1/2 3 + 3 M33 इज इक्वल टू -1/2 6 3 + 3 6 M33 काय आहे 5 आहे इज इक्वल टू -1चा 6 पॉवर +1 +1 × 5 5 झालं आन्सर पहा 9 एलिमेंट होते 9 एलिमेंटचे मायनर 9 आले आणि 9 एलिमेंटचे कोफॅक्टर पण 9च आले म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर अशा पद्धतीने फाइंड करायचा आहे व्यवस्थित हा समजून घ्या परत एकदा रिवाइज व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल आणि प्रॉपर लिहून घ्या किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नेक्स्ट बघूया काय आहे तर 5 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय पहा इव्हॅल्युएट A is equal to determinant. Also find minors and cofactors of determinant in the second row of determinants and verify. Question number 1. आता ह्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची बघा स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करूया इव्हॅल्युएट A म्हणजे ह्या डिटर्मिनंटची पहिल्यांदा व्हॅल्यू काढायची कोमा आणि पुढचा नंतर बघूया आपण आता हा सॉल्व करूया पहिल्यांदा डिटर्मिनंट जो दिलाय तो सोल्यूशन A इज इक्वल टू काय दिलेला आहे 2 - 3 5 6 0 4 1 5 -7 प्लस मायनस प्लस इज इक्वल टू
आता डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात ऑर्डर 3/3चा पहा. प्लस मायनस प्लस पहिल्यांदा लिहून ठेवायचं, म्हणजे पहिल्यांदा प्लस घ्यायचा 2, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा, ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचं. 0 × -7 0, 4 × 5 20, 5 24. आता मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे म्हणून प्लस 3 इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. 6 7 42 मायनस 42, 7 42 मायनस असल्यामुळे मायनस, अँड 4 × 1 4 इज इक्वल टू -40. सॉल्व करायचं आहे अजून. त्याच्यानंतर प्लस 5 इन द ब्रॅकेट, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा. 6 35, 1 × 0 0 इज इक्वल टू 2 ॲज इट इज. 0 -20 -20 प्लस 3 -46 -42 -4 -46 प्लस 5 30 30 -0 30. 2 × -20 -40, 2 × -20 -40, 3 × मायनस साहित्रिक 18, 4 त्रिक 12 आणि 13, 5 त्रिक 15 इज इक्वल टू, ह्या दोन्हीचे एडिशन करू आपण. 8 7 1 -150. आता यांची सबस्ट्रॅक्शन करू. 8 मधनं 0 गेला 0, 5 6 7 म्हणजे -20, बरोबर ना. -20, समथिंग मिस्टेक. 78 आहेत ना, 8 ला 8, 7 मधनं 5 गेले 2, समथिंग मिस्टेक 50, 60 70 78. कसं काय? हां 8 पाहिजे नाही तर 0 कसा लिहिला मी, तेच म्हटलं. 8 मधनं 0 गेला 8, आता बरोबर आहे. -28. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली? -28. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. फर्स्ट म्हणजे सॉल्व करायचं आहे ते घेऊया आपण. काय सॉल्व करायचं आहे आपल्याला? -A21 M21 प्लस A22 M22 मायनस A23 M23 इज इक्वल टू मायनस A21 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 6 एलिमेंट आहे. इन द ब्रॅकेट M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा हे, आणि ह्यांना सॉल्व करायचं आहे. वाटलंच ते एक स्टेप वाढवतो. -3 5 5 -7 प्लस A22 म्हणजे 0. डिटर्मिन A22 कॉर्नर 2 5 1 -7. हा एलिमेंट घेतला A22 म्हणजे काय? सेकंड रो ह्यालाच तुम्हाला समजण्यासाठी हे पहा. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. हे पहा A22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला म्हणजे कॉर्नर एलिमेंट घेतले. तसंच मायनस A23 म्हणजे 4 M23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा म्हणजे हे एलिमेंट म्हणजे हे 2 -3 1 5. आता याला सॉल्व करायचं. इज इक्वल टू -6
मायनस इंटू मायनस प्लस 7 त्रिक 21, 5 5 25 प्लस 0, 7 2 14, 5 1 5, मायनस 4, 5 2 10, 1 इंटू मायनस 3 मायनस मायनस प्लस 3, मायनस 6, 21 मधनं 25 सबट्रॅक्ट केल्यावर मायनस 4, 0 इंटू दिस ब्रॅकेट 0, मायनस 4 ॲज इट इज, 10 प्लस 3 13, मायनस 6 इंटू मायनस 4 साइन चूक 24, त्याच्यानंतर तिरक 33 52, 52 मधनं 24 गेले, किती राहिले मायनस 28. हे पहा 52 मधनं 24 गेले, 12 मधनं 4 गेले 8, 5 मधनं 3 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस आहे, तर -28. आपण इव्हॅल्युएट करून ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली, -28 आली. त्यातला क्वेश्चन नंबर 1 हा सॉल्व केला, त्याची -28 आली. आणि ह्याच्यामध्येच अजून क्वेश्चन नंबर 2 आहे, ते पण सॉल्व करू आपण. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. हा पण सोपा आहे, मागचा जसा सॉल्व केला तसा सॉल्व करायचा आहे. आपल्याला काय सॉल्व करायचं आहे, A21 C21 प्लस A22 C22 प्लस A23 C23 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A, म्हणजे एची व्हॅल्यू आहे. एची व्हॅल्यू मागाशी बघितली आपण -28 आलेली, बघूया येते का, तर सॉल्व करत जाऊया. A21, आता A21 म्हणजे काय, आता डिटर्मिनंट लिहिला होता 21, सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 6. आता इथं आपल्याला -1/2 + 1 लिहायचं आहे, कारण को फॅक्टरचा फॉर्म्युला, आणि M21 प्लस A22 म्हणजे 0, -1/2, आता A22 म्हणजे 2 + 2 आणि M22 प्लस A23 म्हणजे 4, -1/2 + 3 M23. मला वाटते मागाशीच आन्सर यायच्या मागे 6 ॲज इट इज, -1/2 2 + 1 3 M21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा, -3 5 5 -7 प्लस 0 इंटू दिस, 0च येणार आहे, म्हणजे हे सॉल्व करत बसायची गरज नाही. 4 ॲज इट इज, -1/2 2 + 3 5 M23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा, म्हणजेच 2 -3 1 5 इज इक्वल टू -1चा क्यूब -1 इंटू 6 -6 इन द ब्रॅकेट, मायनस इंटू मायनस प्लस 7 त्रिक 21, 5 5 25, हे 0 नाही लिहिले तरी चालतील. -1चा 5 पॉवर -1 इंटू 4 -4 इन द ब्रॅकेट, 5 2 10, 3 1 3 -3 मायनस प्लस 3 इज इक्वल टू -6. 21 मधनं 25 गेले -21 मधनं 25 गेले -4 13, -6 इंटू -4 24 साइन चौक 24 आणि हा -52 13 चौक 52, तर 24 मधनं 52 गेले -28, तर -28 आन्सर आलं. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन 6 नंबर काय दिला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलमच्या अलॉंग एक्सपांड करायचं आहे ह्या डिटर्मिनंटला. असा क्वेश्चन असेल तर नेमकं कसं एक्सपांड करायचं बघा, मी तुम्हाला सोपी टेक्निक सांगतो. आधीच असा सॉल्व केला आपण त्याच पद्धतीने, फक्त समजा थर्ड कॉलम थर्ड रो असं जर काही म्हटलं तर त्याचा लिहायचं कसं ते पहा. सोल्युशन सुरुवातीला ह्याला लिहू आपण लेट इन जनरल
डिटर्मिनंटला डी नाव देऊ, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33 इज इक्वल टू डिटर्मिनंट काय -1 1 2 -2 3 -4 -3 4 0. ओके. आता पहा आपल्याला काय विचारलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम. आता थर्ड कॉलम कोणता आहे, हा थर्ड कॉलम आहे. मग ह्या थर्ड कॉलमच्या अलॉंग सॉल्व करायचं म्हणजे ह्याला असं लिहायचं पहा, A13 C13 प्लस A23 C23 प्लस A33 C33 थर्ड कॉलमच्या अलॉंग. ओके. आता पहा A13 म्हणजे 2 आणि कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, -1/1 + 3 M13 प्लस A23 म्हणजे -4 आहे, -4. आता कोफॅक्टर 2 3 म्हणजेच -1/2 + 3 M23 प्लस A33 काय 0 आणि कोफॅक्टरचा फॉर्म्युला -1/3 + 3 M33 इज इक्वल टू 2 -1/2 मायनस, आता इथं काय 1 + 3, तर 1 + 3 4. डिटर्मिनंट M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा आणि हे उचलायचे, -2 3 -3 4 -4 ॲज इट इज. डिटर्मिनंट एकच मिनिट, -1/2 2 + 3 5. डिटर्मिनंट M23 सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा, हे एलिमेंट उचलायचे, -1 1 -3 4. त्याच्यानंतर प्लस 0 × -1/2 3 + 3 6 M33 थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्यायचा, हे एलिमेंट म्हणजे हे एलिमेंट, -1 1 -2 3. बघा आता 2 ॲज इट इज, -1/2. आता -1चा 4 पॉवर +1 +1 × 2 2 इन द ब्रॅकेट, -2 × 4 -8 -3 × 3 -9, ते -9 +9 -1चा 5 पॉवर -1 -1 × -4 +4 इन द ब्रॅकेट, -1 × 4 -4 -3 × 1 -3, ते -3 हे सगळे झिरोच होणार आहे, 0 × दिस 0 इज इक्वल टू 2. 9 मधनं 8 जर गेले तर 1 राहिला. एकच मिनिट. तर बघा 9 मधनं 8 गेले 1 राहिला, प्लस 4 ॲज इट इज, 3 मधनं 4 गेला -1 आणि हा 0 नाही लिहिलं तरी चालतो. 2 × 1 2, 4 × -1 -4, 2 मधनं 4 सबस्ट्रॅक्ट केले तर -2, तर -2 व्हॅल्यू आली ह्या डिटर्मिनंटची अलॉंग थर्ड कॉलम. तर सिम्पल होता. जर असं विचारलं थर्ड कॉलम, सेकंड कॉलम, फर्स्ट कॉलम, तर ह्या पद्धतीने फॉर्म्युला तयार करायचे. आता थर्ड कॉलममध्ये विचारलं होतं म्हणून असा एलिमेंट आणि कोफॅक्टर घ्यायचे, सेकंड कॉलम म्हटलं की एलिमेंट आणि कोफॅक्टर घ्यायचे, अशा पद्धतीने तयार करून सॉल्व करायचं. तर सिम्पल आहे, म्हणजे वेगवेगळ्या कॉलमवर विचारू शकतात ते. तर इथे एक्सरसाइज 4.1 आपली कंप्लीट झाली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4.2 साठी लागणारी थेरी कवर करू. त्या थेरीमध्ये आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट 6-7 प्रॉपर्टीज आहेत डिटर्मिनंटच्या, त्या बघायच्यात आणि त्या प्रॉपर्टी बघितल्यानंतर मग त्याच्यावर जे काही एक्सरसाइज आहे त्यातले प्रॉब्लेम आपल्याला 1 बाय 1 सॉल्व करायचे.
तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.